नमस्कार. तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि आपण जसं की बघतोय वेगवेगळ्या उमेदवारांशी आपण गप्पा मारतोय. खरं तर कालच पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना चौथ्यांदा आता परत उमेदवारी जाहीर झाली आहे महायुतीकडनं. माधुरी ताई म्हणजे सगळ्यांच्या लाडक्या माधुरी ताई माझ्यासोबत आहे. एखाद्या महिलेने आपला मतदारसंघ सतत 4 वेळेला आपल्या अखत्यारीत ठेवणं किंवा तिथे काम करणं, जनमानसांमध्ये पोहोचणं, महिलांपर्यंत पोहोचणं, असं खूप काम माधुरीताईंनी केलंय. आत्ताच्या या निवडणुकीमध्ये त्यांचा काय अजेंडा असणार आहे किंवा महिलांसाठी एखादी महिला जर राजकारणामध्ये असेल तर ती विधानसभेमध्ये महिलांचे प्रश्न मांडू शकते. माधुरीताईंचा खरंच या मतदारसंघाला आता पुढच्या येणाऱ्या 5 वर्षांमध्ये काय काय फायदा होणार आहे या सगळ्या मुद्द्यांवरती आपण बोलणार. माधुरीताई, खरं तर पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन. चौथ्यांदा उमेदवारी मिळतीये. पर्वती मतदारसंघातून तुम्ही लढणार आहात. आता तुम्हाला त्याची सवय पण झाली आहे. सो काय सांगाल, पक्षाने परत चौथ्यांदा संधी दिली आहे? पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे, असा याचा अर्थ आहे. पक्षाने परत एकदा विश्वास टाकलेला आहे माझ्यावर आणि मतदारांचा माझ्यावर विश्वास त्यांनी 3 वेळा दाखवलाय. ही 4थी वेळ पण मी विकासाची कामं घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचीन आणि यावेळेस पण मतदार माझ्या बाजूने उभा राहील. वा, ग्रेट. तो जो आत्मविश्वास आहे एखाद्या मतदारसंघामध्ये सतत 3 वेळेला कामं करण्याचा, सो आता येणाऱ्या ह्या पुढच्या 5 वर्षांमध्ये काय काय अजेंडा असणार आहे किंवा काय आहे असं की तुम्हाला करायचं आहे जे करायचं राहून गेलं या गेल्या 3 टर्म मध्ये? मोस्टली सगळं प्लॅनिंग करून मी गेली 15 वर्ष काम करते या मतदारसंघामध्ये आणि तुम्ही जर बघितलं तर मला पुढचं प्लॅनिंग मी तुम्हाला पुढचं करायचं असं नाही. ऑलरेडी त्याची सुरुवात मी आत्ताच्या टर्म मध्ये केलेली आहे. जसं स्वारगेट कात्रजचा मेट्रो मार्ग आहे त्याची सुरुवात झालेली आहे. खडकवासला हडपसर राज्याने आता मंजुरी दिलेली आहे, तो सुरू होईल. माझं मल्टी मॉडेल हब त्याचं काम सुरू आहे, ते पुढच्या काळामध्ये पूर्ण होईल. माझं हॉस्पिटल 500 बेडचं त्याचं काम सुरू आहे, ते पुढच्या वर्षामध्ये नागरिकांच्या सेवेस उपलब्ध होईल. आणि आता नव्याने माझ्या मतदारसंघामध्ये पूर्ण कॅनॉल बंद होतोय, म्हणजे तो पूर्ण जातोय, तो माझ्या मतदारसंघातनं जातोय. ती तेवढी जागा मला उपलब्ध झाल्याचं तिथे वॉकवे वगैरे म्हणजे नदी सुधारच्या प्रकल्पाच्या धर्तीवर तिथे मी नवीन माझी योजना आहे त्याचे सगळे नकाशे माझ्याकडे तयार आहेत. पुढच्या कामामधल्या वर्क ऑर्डर पण माझ्या आत्ताच झालेल्या आहेत. विठ्ठलवाडीची स्मशानभूमी असेल, विठ्ठलवाडीचे घाट असतील आणि मुळात म्हणजे आत्ता माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ आत्ताचं मी तुम्हाला सांगते, मागचं काही म्हणजे 5 वर्षातलंही सांगत नाही, जस्ट आत्ता जी 250 ते 300 कामं आत्ता सुरू आहेत माझ्या मतदारसंघात आणि जवळजवळ 200 कामाच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत, ते सुरू करू शकते. तर त्यामुळे पुढचं माझं अख्खा प्लॅनिंग ह्याच्यातच झालेलं आहे असं मला वाटतं. हो, म्हणजे पुढच्या 5 वर्षांचं काम जे ते आता तुमचं नियोजित झालं. ताई, नियोजनाच्या बाबतीत तुम्ही खूप काटेकोर आहात, प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध करता, शिवाय तुम्ही पर्यावरणालाही तेवढंच महत्व देता. सो पर्यावरणासाठी तळजाईचं असेल किंवा पर्वतीचं असेल असे बरेच कामं चालू आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? जर आता तुम्ही बघितलं तर जी फॉरेस्टची जी भिंत आहे ती कम्प्लीट होत आली, म्हणजे 10% त्याचं काम मला वाटतं राहिलं असेल फक्त. त्याचप्रमाणे जो आता पूर्ण फॉरेस्टचा वनाराखडा आपण जो तयार केला आहे त्यानुसार आता तुम्ही जर आत्ता जर जाऊन बघितलं आणि वनाराखडा म्हणजे तिथं काही सिमेंटचं जंगल उभं नाही करायचं, काही नाही, जंगल आहे तसं जपायचं, त्याच्यामध्ये झाडं लावणं आणि स्पेसिफिक आपल्याला जी हवेत तशी झाडं लावणं, जी जुन्या काळची टिकणारी, असा सगळा तो प्लॅन करून आता तेही सगळं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ते मी जपते. माझ्याकडे पर्वती देवस्थानचं आतापर्यंत म्हणजे पायऱ्यांपासून जे मी सुरू केलं होतं काम ते आता म्हणजे कार्तिकेयचे मंदिर असेल, बाजीरावचं पुतळा असेल, म्युरल्स असेल, असं हे सगळं झालंय. आता म्युझियमचं काम सुरू केलेलं आहे तिथे. त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये म्युझियमचं काम करते, तिथे वरती कॅफेचं काम करते. तर त्यामुळे ते पर्वती देवस्थान हे एक टुरिझमचा पण स्पॉट होतं आणि पुणेकरांचा एक महत्वाचा टप्पा पण आहे तो. आता एक महिला आहात तुम्ही, गेली 15 वर्ष एखाद्या मतदारसंघात काम करतात, महिलांपर्यंत पोहोचतात, मग ती झोपडवस्ती असेल कुठल्याही महिलांपर्यंत तुम्ही पोहोचता. सो महिलांसाठीच असं काही आहे का, एखादी नियोजन तुम्ही केलंय की मला विधानसभेमध्ये हे काम करायचंय, असं काही ठरलंय? एकतर म्हणजे मला महिला म्हणून मी असं नाही, एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सगळ्यांसाठीच काम केलं पाहिजे आणि महिला असेल म्हणून महिलांसाठीच केलं पाहिजे असं माझी मानसिकता नाहीये. पण माझ्या मतदारसंघामध्ये मी महिला असल्यामुळं माझ्यापर्यंत
पोचणाऱ्या महिलांचं प्रमाण हो, खूप जास्त आहे. कारण महिलांना त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्याशी जास्त प्रमाणात शेअर करता खरं, येतात. खरं. तो त्याचा एक फायदा आहे. आणि माझा मतदार, आपण आता म्हणतो की 51% महिला मतदार आहेत आणि माझ्या भागामध्ये मला मतदान करणाऱ्या सर्वोच्च मतदान हे महिलांकडनंच खरं आहे, होतं. अगदी अगदी अगदी. तर त्यामुळं मी त्यांच्यासाठी आता ज्या वस्ती भागातल्या आहेत हे आहेत, आमचं बरेच किशोर शक्तीचे प्रोजेक्ट चालतात, अंगणवाडी सेविकांच्या महिलांच्या गृहांविषयी तुम्ही काम करताय, right? खूपच. आम्ही आमच्या वस्ती भागामध्ये स्लम मध्ये मागच्या वेळेस घरटी शौचालयाची योजना राबवली होती आणि नुसतं एक आंबेडकर नगरमध्ये जवळजवळ आम्ही 3-1 हजार शौचालय केली. तशीच आम्ही कोराड वस्ती वगैरे, सिंहगड रोड किंवा पानमळाच्या, म्हणजे आम्ही खूप भागात त्यावेळेस शौचालय केली. आणि जर तुम्ही सार्वजनिक पण जर बघितली तर स्वारगेट एसटी स्टँड असेल, सारसबाग असेल, इवन माझा तुळशीबाग, ह्या सगळे सार्वजनिक ठिकाणची शौचालय पण मीच त्यावेळेस केली. कारण महिलांची ती एक मोठी समस्या आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी आत्ताच मागच्या आठवड्यात सर्वे केला होता. तर त्या सर्वेमध्ये मला खोटं वाटेल 90% महिलांनी हीच डिमांड केली की आम्हाला स्वच्छ शौचालयाची गरज आहे. आणि मी पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांना आता जाहीर सांगितलेलं आहे की पुणे शहरात, माझ्या मतदारसंघात तर होईल, पण पुणे शहरात निदान मी 100 शौचालय बांधून, टॉयलेट्स बांधून त्याची मॅनेजमेंट पण व्यवस्थित ठेवेल. कारण असलेले जे स्वच्छतागृह ते अतिशय घाणेरडे असते. तर ती मॅनेजमेंट पण व्यवस्थित ठेवून ते शौचालय चालवायला देतील असे 100 शौचालय मी उभी करेन. ग्रेट. ताई, खरं तर महिला असू देत किंवा इतर कुठल्याही समाजातला घटक असू दे, त्यांच्यासाठी तुम्ही काम करता. सो एक तुम्हाला आता एक 15 वर्षाचा मतदारसंघ सांभाळण्याचा अनुभव आहे. पुढच्या समोरचा कॅन्डिडेट कसा असेल किंवा कशी ही टक्कर असेल याची काय तयारी चालू आहे सध्या? नाही, मला म्हणजे मी एवढ्या वेळा निवडणूक लढले, म्हणजे माझ्या असतील, माझ्या मिस्टरांच्या आम्ही बघितल्या, तशाच बघितल्या तर माझ्या लाईफमध्ये जवळजवळ ह्या त्यांच्या 4, माझ्या 4, नंतर कॉर्पोरेशनच्या, लोकसभेच्या, अशा जर सगळ्या कॅल्क्युलेट केल्या तर 13-14 इलेक्शन मी लढले. मी कधीही अपोजिशनचा विचारच करत नाही. कारण मला माहिती आहे की मला माझ्यावर विश्वास असतो, मला माझ्या लोकांवर विश्वास असतो आणि मला माझ्या कामावर विश्वास असतो. त्यामुळे मी अपोजिशनला ते सक्सेस आहे तुमचं की कामावरती विश्वास आहे, लोकांवरती विश्वास आहे. 100%. सो काय सांगाल मतदारसंघातल्या आपल्या नागरिकांना, मतदारांना काय सांगाल? मी माझ्या नागरिकांना, खरं तर तुम्हाला खोटं वाटेल पण माझे नागरिकच मला इतका सपोर्ट करतात, त्यामुळे त्यांना तसं सांगण्याची गरज नाही. पण ह्या वेळेस पण माझे नागरिक मोठ्या प्रमाणात माझ्या मागे उभं राहतील याची खात्री त्यांच्याकडनंच मी तुम्हाला देते की ते उभं राहतील आणि बहुमताने नेहमीप्रमाणे पुण्यामध्ये ते मला निवडून पाठवतील याची मला 100%. सो बहुमताने त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळेल असं माधुरीताईंचं म्हणणं आहे. त्यांचं कामच खूप बोलतं आणि जनमानसातला त्यांचा जो संपर्क आहे याच्या जोरावरती माधुरीताईंनी 3 वेळा आणि आता 4थ्यांदा त्या लढतायत. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.